आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतातील इंधनावर पोहोचलेला आहे। गॅस सिलेंडर वाढल्याची तक्रार होत आहेत आणि ऑनलाईन सुद्धा गॅसचा नंबर लागत नाहीत अशी तक्रार येत आहेत। पाहू शकताय अमरावती शहरातील गॅस गोडाऊनवर आणि डिस्ट्रीब्युटर या ठिकाणी गर्दी मोठ्या संख्येने वाढलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून हा प्रश्न अतिशय गाजत आहे। सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सुद्धा प्राप्त होत आहेत। अनेक ग्राहकांनी आपल्या तक्रारी समोर स्पष्ट केलेल्या आहेत की 3 ते 4 दिवसापासून ऑनलाईन बुक केलेलं आहे, मात्र अद्यापर्यंतही सिलेंडर मिळालं नाही। सोबतच व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नसल्याची या सुद्धा माहिती मिळत आहे। व्यावसायिकांना सिलेंडर देणे बंद केल्याच्या सुद्धा या ठिकाणी माहिती मिळाली आहे। दुसरीकडे जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की अफवा आहेत आणि संपूर्ण साठा उपलब्ध आहेत। कोणाच्या तक्रारी असेल तर पुरवठा अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचे सुद्धा आवाहन केलेलं आहे। कॅमेरामॅन सागर ताडेसह गजेश शुंगारे, पात्रा, विदर्भ मतदार। नक्कीच प्रॉब्लेम आहे की इंडस्ट्री सेन्सिटिव्ह इंडस्ट्री आहे आणि सध्या आहे सप्लायची डिमांड आहे कमी असताना चालेल, पण या सगळा परिणाम हा सगळ्या लोकांवर त्याच्यामुळे या कुठलाही सप्लाय होईना पण नेहमी चालू विचार करू जो काही निर्णय और कंपनी में 2-3 से आ रहे वापस जा रहे सिलेंडर देने क्या करना पुस्तक ऑनलाइन बुक किया था क्या क्या बोल रही है? ये बोलते सिलेंडर की अच्छा खाना पकाई नहीं। माझं नाव रमेश पांडुरंग नागदिवे, यशोदानगर नंबर 1 या ठिकाणी राहतो आहे आणि गेले 2 दिवसापासून ऑनलाईन नंबर लावण्याची प्रक्रिया मी करतो आहे, परंतु नंबर लागत नाही आहे। तर तिथे ज्या ऑनलाईनची पद्धती होती त्या पद्धतीनुसार म्हणतात की एक दाबल्यानंतर थोडा वेळ ते होल्डवर ठेवतात आणि नंतर सांगतात की प्रक्रियेमध्ये आहे आणि नंतर कट होऊन जातो। असं कंटिन्यू 2 दिवसापासून मी करतो आहे, तर अजून नंबर लागलेला नाही। पण हे जे डिस्ट्रीब्युटर्स आहे डिस्ट्रीब्युटरकडे आलेलं आहे, तर त्यांना सांगितलेलं की हे काही युद्धाची सुरू आहे बा एखादी देशामध्ये जे इराण, इराक आणि अमेरिकेसारखं देश जो आहे त्याच्यामध्ये जे युद्ध छेडलेलं आहे, तर तेल साठा कमी झाल्यामुळे आपल्या इकडे सप्लाय कमी आहे आणि सप्लाय कमी आहे म्हणून भविष्यात जास्त दिक्कती येऊ नयेत म्हणून ज्यांना गरज आहे अशाच लोकांना आम्ही सिलेंडर इथे येऊन देऊन राहिलेलो आहेत। अशा पद्धतीची व्यवस्था ते सध्या करत आहेत। आणि नंतर मी आज वर्तमानपत्रात वाचलेलं आहे की हे तर आपल्याला घरगुती सिलेंडर मिळून आलं, परंतु व्यावसायिक सिलेंडर टोटल त्यांनी बंद केलेलं आहे आणि व्यावसायिक सिलेंडर बंद केल्यामुळे उद्या या ठिकाणी व्यापार करणारे हॉटेलिंगवाले असतील, कॅटरिंगवाले असतील, या लोकांना उद्या तर उद्यापासून काय आजपासून उपासमारीची पाळी त्यांच्यावर आलेली आहे। तर अशा परिस्थितीत भारत सरकारने कुठलं तरी एक ठोस पावलं उचलून याच्यावर निर्णय घ्यावा असं आम्हाला सामान्य जनतेला वाटतं। सिलेंडर तर मिळून नाही राहिलं, पण महागाई खूप झाली त्यामुळे आता सिलेंडर आम्हाला चुलीवर स्वयंपाक करायला लागते। काय करावं एवढ्या महागाईचा आता पैसा नाही, काही नाही, आम्ही घरगुती काम पहिले नंबर लागला का सिलेंडरचा काही ऑनलाईन? नाही, तर आता केवायसी करा म्हणते, पहिले लागे ऑनलाईन नंबर, आता केवायसी करा म्हणते। अच्छा, आता केवायसी विषय आला। हो, बरं, केलं का आपण केवायसी? महागाई खूप झालं नाही, सिलेंडर घेणं होते का आमच्याकडे 900 झालं 1000। तो लवकर सॉल्व झाला पाहिजे। प्रॉब्लेम काय येत आहे? प्रॉब्लेम म्हणजे घरी सिलेंडरच नाही, खास सोय नाही, आता काय त्यावर बनवतो। तुम्ही इथे आले काय म्हटलं आहे? इथे आले तर काय म्हटलं? इथं म्हटलं हे नंबर नाही लागून राहिला तर बाहेर जा म्हणते हे करा, केवायसी करा। याच्या आधी अशी तक्रार अशी अडचण होती का? नाही, अडचण काही नव्हती आतापर्यंत, आताच अडचण आली। काय ना आपलं? श्याम भालेकर।